कारखान्यांकडून मदत मागण्यावरून आता मोठं राजकारण पेटलंय। शरद पवारांचा कारखान्यांकडून मदत घेण्याला विरोध असताना आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मात्र मदत घेण्यावर ठाम आहेत। कारखान्यांचे 30 ते 35 हजार कोटींचे व्यवहार होतात, त्याला 10-10 हजार कोटी रुपये कारखान्यांना सरकार देते। त्यामुळे साखर कारखान्यांच्या नफ्यातून शेतकऱ्यांसाठी 5 रुपये काढायला सांगितल्याचं फडणवीस म्हणाले। काही लोक छोट्या मनाचे झाले आहेत। मागच्या काळामध्ये ज्यावेळी उच्चस्तरीय समितीची बैठक झाली आणि आम्ही साखर कारखान्यांना म्हटलं की 30-30 हजार कोटी रुपयाचे व्यवहार होत आहेत, 10-10 हजार कोटी रुपये सरकार तुम्हाला देत आहे, तर तुमच्या नफ्यातनं 5 रुपये हे शेतकऱ्यांकरता बाजूला काढून ठेवा। ते काय FRPतनं मागितले नव्हते, फार तर 25 लाख रुपये एका कारखान्याला त्या ठिकाणी आपण बाजूला शेतकऱ्यांकरता काढून द्यायला सांगितलं। तर त्या कारखान्यातल्या काही लोकांनी, सगळ्यांनी नाही पण काही लोकांनी असा गजब उभा केला आणि म्हणाले शेतकऱ्याकडनं तुम्ही पैसे वसूल करताय, शेतकऱ्याकडनं पैसे वसूल करताय, शेतकऱ्याकडनं नाही तर तुमच्या कारखान्यातल्या नफ्यातनं शेतकऱ्यावर त्या ठिकाणी अशा प्रकारची आपत्ती आली आणि तुम्हाला 5 रुपये द्यायला सांगितले, तरी देखील तुम्ही मागे पुढे पाहता आता असे काही कारखाने मी शोधून काढले आहेत ज्यांच्याकडे शेतकऱ्याचा काटा मारला जातो। आता त्यांना मी दाखवणार आहे की तुम्ही शेतकऱ्याचा काटा मारून मारून या ठिकाणी पैसा जमा करता आणि शेतकऱ्याकरता 25 लाख रुपये द्या म्हटलं तर तुम्हाला त्या ठिकाणी देण्याची दानत नाहीये।